यंत्रमागाचं आणि कापड उद्योगाचं केंद्र म्हणून भिवंडी प्रसिद्ध आहे। याशिवाय अनेक मोठ्या आणि प्रसिद्ध कंपन्यांच्या मालाची साठवणूक करणारी हजारो गोदामं या भागात अस्ताव्यस्त पसरली आहेत। एकीकडे शहरी भाग तर दुसरीकडे आदिवासी आणि ग्रामीण भाग असलेल्या भिवंडी मतदारसंघाचा आता आपण आढावा घेऊयात। यंत्रमाग आणि कापड निर्मितीचं शहर म्हणून भिवंडीची ओळख आहे। 2009 मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली। भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, कल्याण पश्चिम, शहापूर आणि मुरबाड या 6 विधानसभा मतदारसंघांचा या मतदारसंघात समावेश होतो। यापैकी 2 मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात असून 2 मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत। शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार असून भिवंडी पूर्व मतदारसंघातून समाजवादी पक्षाचा आमदार निवडून आला आहे। केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील इथून 2014 आणि 2019 असे 2 वेळा निवडून आले असून 2009 साली काँग्रेसच्या सुरेश टावरे यांनी इथून विजय मिळवला होता। यावेळी महायुतीकडून कपिल पाटील पुन्हा भाजपाच्या तिकिटावर उभे आहेत, तर आतापर्यंत इथून निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या ताब्यातून हा मतदारसंघ यावेळी गेला आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत। काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबरे यांनी इथून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे। याशिवाय बसपा आणि MIM या दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। प्रचंड प्रमाणामध्ये असलेली अनधिकृत गोदामं भिवंडी पट्ट्यात अस्ताव्यस्त पसरली आहेत। यातून साठवल्या जाणाऱ्या रसायनं, प्लास्टिक, फर्निचर, रबर, कापड, तेल, स्पंज अशा ज्वलनशील गोष्टींमुळे इथे कायमच आग भडकलेली असते। भिवंडी शहरातून वाहणारी कामवारी नदी अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे आक्रसली असून पावसाळ्यात या नदीकाठच्या लोकांना कायमच पुराचा धोका असतो। शहरातील अनधिकृत प्रमाणात बांधल्या गेलेल्या असंख्य कारखान्यांमध्ये हजारो यंत्रमाग असून त्यातच शेकडोंच्या संख्येने राहणारे उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेशमधील कामगार यांच्या अनेकविध समस्या आहेत। पूर्वी असणारी वीज चोरी टोरंट कंपनीसारख्या खाजगीकरणामुळे आटोक्यात आली आहे। शहापूर हा आदिवासी बहुल भाग असून इथं पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या उन्हाळ्यात आजही जाणवते। मुरबाडमधील बहुतांश भाग शहरी झाला असून इथले रस्ते मात्र अत्यंत सुस्थितीत झाले आहेत। पावसाळ्यात उल्हास नदीला येणारा पूर हा बदलापूर पासून अनेक शहरांना तापदायक होतो। या सगळ्या समस्यांवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे। इथे पंचरंगी लढत होत असली तरी मुख्य लढत कपिल पाटील आणि बाळ्यामामा म्हात्रे यांच्यातच अपेक्षित आहे। तरीही अपक्ष उभे राहिलेले निलेश सांबरे कोणाची मतं खातात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।